रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे आचार्य श्री 108 क्षपक राज वर्धमान सागर महाराज यांचा सल्लेखना महोत्सव, हजारो भाविकांची उपस्थिती। धाराशिव जिल्ह्यातील पवित्र सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे आचार्य श्री 108 क्षपक राज वर्धमान सागर महाराज यांनी गेल्या 12 दिवसांपासून जैन धर्मातील अत्यंत पवित्र मानले जाणारे सल्लेखना व्रत धारण केले असून या आध्यात्मिक सोहळ्यासाठी देशभरातून हजारो जैन भाविक उपस्थित राहत आहेत। जैन धर्म परंपरेत यमसल्लेखना किंवा समाधीमरण ही आत्मशुद्धीची आणि वैराग्याची सर्वोच्च साधना मानली जाते। जीवनाच्या अंतिम टप्प्यात राग, द्वेष, मोह, माया यांसारख्या सर्व कषायांचा त्याग करून भगवंताच्या स्मरणात आणि आत्मकल्याणाच्या चिंतनात मग्न राहत स्वेच्छेने व शांत चित्ताने अन्न, पाणी तसेच औषधांचा क्रमाक्रमाने त्याग केला जातो। कुंथलगिरी येथे सुरू असलेल्या या सल्लेखना महोत्सवासाठी कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात राज्यातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे। जैन इतिहासात सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी सल्लेखनेद्वारे देहत्याग केला होता। आधुनिक काळात जैन संत शिरोमणी परमपूज्य आचार्य श्री विद्यासागर महाराज यांनीही याच परंपरेनुसार समाधी मरण स्वीकारले होते। तसेच 20व्या शतकातील चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य 108 श्री शांतीसागर महाराज यांनीही कुंथलगिरी येथेच समाधी मरण साधले होते। सध्या आचार्य श्री वर्धमान सागर महाराज यांचा हा सल्लेखना सोहळा त्यांचे शिष्य निर्यापक क्षमन 108 श्री विद्यासागर महाराज यांच्या सत्संग सानिध्यात अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक वातावरणात सुरू असून जैन समाजासाठी हा सोहळा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरत आहे। विन टीव्ही मराठीसाठी पेठ वडगावहून सुहास पाटील। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।